नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील तब्बल 7 जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासात निसर्गाचं जे आकरार विक्राल रूप पाहायला मिळणार आहे ते पाहून भल्याभल्यांना मोठा धक्का बसेल. आत्ताच्या आलेल्या ताज्या बातमीनुसार हवामान अभ्यासक पंजाबराव डक, ज्यांच्या शब्दावर महाराष्ट्रातील लाखो शेतकरी विश्वास ठेवतात आणि त्यांच्या अंदाजाचे पालन करतात, कारण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज कधीही चुकत नाही. तर मित्रांनो, त्यांनी आत्ताच्या घडीला एक अत्यंत गंभीर आणि धोक्याचा इशारा दिला आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणारे विनाशकारी वादळी वारे, आभाळातून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र गारा आणि अवघ्या एका रात्रीत उभ्या पिकांचं होणारे लाखो रुपयांचं नुकसान, हे सगळं भयानक संकट आता तुमच्या दारावर येऊन ठेपलंय का? हे वादळी वारे तुमच्या जिल्ह्याच्या दिशेने तर सरकत नाहीत ना? ते 7 हाय अलर्ट जिल्हे कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचं किंवा तुमच्या नातेवाईकांचं गाव या यादीत आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॉन्सूनची ओढ असलेल्या शेतकरी बांधवांना आता चिंता लागली आहे ते आसमानी संकटातून स्वतःचा जीव आणि पिकांचे पैसे वाचवण्याची. कारण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना कोणता हुकुमी उपाय सांगितला आहे हे सगळं अगदी आपण सविस्तरपणे, थोडक्यात आणि स्पष्टपणे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता शेतकरी बांधवांनो आणि सुजाण नागरिकांनो, आता तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं करा. सकाळी 7 वाजता सूर्यदेवानं आग ओकायला सुरुवात केली आहे. कडक ऊन पडले. तर दुपारी 12 वाजता प्रचंड घाम आणि असह्य उकाड्यानं अंगाची लाही लाही होते. पण संध्याकाळी 5 वाजले आहे. तर मित्रांनो, हे आपल्या महाराष्ट्रात आता या क्षणाला घडतंय. निसर्गाचा हा चमत्कार पाहून भले भले हवामान शास्त्रज्ञ चक्रावून गेले आहेत. मनात प्रश्न पडतो ना की नेमकं चाललंय काय? महाराष्ट्रात यंदा मॉन्सून कधी येणार? आणि हे असं विचित्र अविचित्र प्रकारचं वातावरण कशामुळे होत आहे याचा संपूर्ण आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या विश्लेषणानुसार सध्या अरबी समुद्राच्या बाजूने प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त आणि आर्द्रतेचे वारे महाराष्ट्राच्या जमिनीकडे सरकत आहेत. दुसरीकडे उन्हाळ्यामुळे महाराष्ट्रातील जमीन कमालीची तापलेली आहे. तापमान 40 अंशाच्या वर गेले. जेव्हा ही उष्णता आणि समुद्रावरून आलेली आर्द्रता एकत्र येतात तेव्हा स्थानिक पातळीवर म्हणजेच लोकल लेव्हलवर अवघ्या काही तासात प्रचंड शक्तिशाली वादळी ढग तयार होतात. आणि या ढगांची उंची जास्त असल्यामुळे त्यातून फक्त पाऊस पडत नाही तर गारांची निर्मिती होते. तर मित्रांनो, हा साधा पाऊस नाही, हा निसर्गाचा कॉम्बो अटॅक आहे. पाऊस, वेगवान वारे, विजांचा कडकडाट आणि सोबतीला गारपीट, हे चारही संकट जेव्हा एकत्र येतात तेव्हा सर्व नागरिक अस्वस्थ होतात. शेतकऱ्याने घाम गाळून महिनाभर केलेली मेहनत अवघ्या अर्ध्या तासात मातीत मिसळते. पण आता सर्वात मोठा प्रश्न, हे संकट कुठे गोंगावते? ते 7 जिल्हे कोणती आहेत? ते 7 जिल्हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. पण नीट ऐका. मी जेव्हा 5व्या जिल्ह्याचं नाव सांगेन तेव्हा विदर्भातील आणि मराठवाड्याच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या कर्जाचा ठोका चुकेल. ते नाव काय आहे पाहूयात पुढच्या काही सेकंदात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ वाया न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आजच्या ताज्या बुलेटिनमध्ये ज्या 7 जिल्ह्यांना धोक्याचा कंदील दाखवला आहे त्याची यादी आता तुमच्या समोर येत आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव येताच सावधान व्हा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना लगेच फॉरवर्ड करा. या यादीत पहिलं नाव आहे छत्रपती संभाजीनगर. होय मित्रांनो, या यादीत पहिलं नाव आहे छत्रपती संभाजीनगर. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते या जिल्ह्यात ताशी 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल. विशेषतः ग्रामीण भागातील कच्ची घरे, शेतातील शेड आणि शहरातील मोठे होर्डिंग्स यांना या वाऱ्याचा मोठा फटका बसू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर नागरिकांनी झाडाखाली उभे राहणे टाळावे असे सुद्धा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे. आता मित्रांनो, दुसरा जिल्हा येतो जालना. जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक आणि खरीप उन्हाळी पिकांचे शेतकरी आत्ताच सावध व्हा. या भागात विजांचा कडकडाट प्रचंड असणार आहे आणि काही तालुक्यांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाची गारपीट होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत जर तुमचा कोणताही शेतमाल उघड्यावर असेल तर आत्ताच्या आत्ता तिथे फोन करा आणि तो माल सुरक्षित छताखाली ठेवा. मित्रांनो, नंबर 3चा जिल्हा येतो बीड. तिसरा हाय अलर्ट जिल्हा आहे बीड.
बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक, उन्हाळी बाजरी आणि भाजीपाला शेती करणाऱ्यांवर अवकाळीचे सावट आहे. सोसाट्याचा वारा पिकांना जमिनीवर झोपवू शकतो. बीडच्या नागरिकांनी विजा चमकत असताना इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर टाळणे गरजेचे आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आताचा मोठा इशारा दिला आहे. मित्रांनो, आता नंबर 4चा जिल्हा येतो परभणी. चौथा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यात आज रात्री उशिरा किंवा मध्यरात्री सुमारास पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळू शकते. वातावरणात दुपारपासूनच कमालीचा बदल झाला असून ढगांची दाटी झाली आहे. शेतकरी किंवा मजूर शेतात काम करत आहेत. त्यांनी सूर्य मावळायच्या आत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. आणि आता ते 5वं नाव, ज्याची मी तुम्हाला मगाशी वाट पाहायला सांगितली होती. विदर्भाच्या वेशीवर असलेला हा महत्त्वाचा जिल्हा. मित्रांनो, नंबर 5चा जिल्हा येतो बुलढाणा. होय, बुलढाणा जिल्ह्याला पंजाबराव डक यांनी सर्वात मोठा इशारा दिला आहे. या भागात गारपिटीचा जोर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातील संत्रा आणि लिंबू बागायतदार शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत चिंताजनक बातमी आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला आहे. आता नंबर 6चा जिल्हा आहे अकोला. 6वा जिल्हा आहे अकोला. अकोल्यात सध्या तापमानाचा पारा वाढलेला आहे. उन्हाचा चटका तीव्र आहे. पण या उष्णतेमुळे इथे वादळी ढग वेगाने तयार होत आहेत. कापूस उत्पादक आणि उन्हाळी पिकांच्या शेतकऱ्यांनी अतोनात काळजी घ्यावी, कारण अचानक येणारा पाऊस धवपळ उडवून देईल. आणि मित्रांनो, आता 7वा जिल्हा, अंतिम जिल्हा वाशिम. वाशिम जिल्ह्यात पावसासोबत विजा पडण्याचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. वाशिममधील वाडी वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांनी आणि गुरे चारणाऱ्या बांधवांनी उघड्या माळावर थांबणे पूर्णपणे टाळावे. हे 7 जिल्हे तर धोक्याच्या छायेत आहेत. पण या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं तुमच्या शेतीचे नक्की कशा प्रकारे नुकसान होऊ शकते आणि डोळ्यादेखत होणारे हे लाखो रुपयांचे नुकसान थांबवण्यासाठी आपल्याला कोणती खबरदारी घ्यावी लागेल, पाहूयात पुढच्या फक्त 3 मिनिटात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर शेवटची महत्त्वाची बातमी चुकवू नका. शेतकरी बांधवांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे स्वतः मातीतले माणूस आहेत. शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत. म्हणूनच कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी ते शेतकऱ्यांना जागे करतात. चला पाहूया या 7 जिल्ह्यांमधील कोणत्या पिकांवर हे अस्मानी संकट थेट गाला घालणार आहे. नंबर 1, उन्हाळी पिके. बाजरी, भुईमूग, मका. सध्या शेतामध्ये उन्हाळी बाजरी, भुईमूग आणि मक्याची पिके काढणीच्या किंवा दाणे भरणाऱ्या अवस्थेत आहेत. तरची 60 किलोमीटर वेगाने जेव्हा वारा वाहतो तेव्हा ही पिके जमिनीवर आडवी होतात. एकदा पीक जमिनीला टेकलं की जमिनीतील ओसरपणामुळे त्याला बुरशी लागते. दाणे काळे पडतात आणि पिकाचा पेंडाही जनावरांच्या खाण्याला लागत नाहीये. नंबर 2, फळबागांचा थरार. फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी तर हा पाऊस नाही तर रक्ताचे पाणी करून वाढवलेल्या बागेचा अंत ठरू शकतात. आंब्याचा सीझन आता अंतिम टप्प्यात आहे. पण जरा आंब्यावर गारा पडल्या तर त्या फळाला डाग पडतात. असा डागाळलेला आंबा मार्केटमध्ये कवडी मोल भावाने विकला जातो. मोसंबी आणि डाळिंबच्या कळ्या गळून पडतात, ज्यामुळे पुढच्या संपूर्ण वर्षाचे आर्थिक बजेट कोलमडतं. मित्रांनो, नंबर 3, कृषी उत्पन्न बाजार समित्यांची दुरावस्था. अनेक शेतकरी आपला हरभरा, गहू किंवा शिल्लक असलेला कापूस विकण्यासाठी बाजार समित्यांमध्ये वाहने घेऊन उभे आहेत.